नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, शिवाली परबचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. स्वतःच्या कॉमेडी टायमिंगनी तिने जवळजवळ प्रत्येकाला वेडं करून आणि हसवून हसवून लोटपोट केलंय. पण यावेळेला ती आपल्यासमोर येणार आहे एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत, एका अशा भूमिकेत ज्याच्यात तिचा अभिनयाचा कस लागणार आहे. एकतर आय थिंक की जेव्हा तुम्ही कॉमेडी करत असता तेव्हा अशी एखादी भूमिका तुमच्या वाटेला येणं याच्यासाठी सुद्धा नशीब लागतं आणि मग मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आय थिंक शिवाली परबला उत्तम पद्धतीने जमलंच असणार आणि त्याचीच एक झलक आपल्याला या टीजरमध्ये दिसते. या सिनेमाचं नाव आहे मंगला. आता हा सिनेमा रिलीज कधी होतोय असं काही कुठे दिलेलं नाहीये डिस्क्रिप्शन मध्ये पण, किंवा एक मिनिट जरा नाही असं तरी 17 जानेवारी 2025 ला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. सो नवीन वर्षाची सुरुवात मराठी सिनेमे एकापाठोपाठ एक बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत आणि आशा करूया की नवीन वर्षाची दणक्यात मराठी सिनेमांची सुरुवात होऊन जाऊ दे. आणि या सिनेमामध्ये शिवाली परब बरोबर आपल्याला अलकाताई कुबल आणि शशांक शेंडे सर सुद्धा दिसणार आहेत. सो ओव्हरऑल इमोशनल जर्नी असणार आहे एका अशा व्यक्तीची जी भारतातली पहिली ऍसिड अटॅक वाली विक्टिम आहे. आता मे बी काही कारणांमुळे त्यांचं नाव आपल्यासमोर आलं नसेल. जसं मध्यंतरी दीपिका पादुकोण यांचा जो सिनेमा आला होता तर ती विक्टिम कोण होती, तिने स्वतःहून तो स्टँड घेतला होता की मला लोकांसमोर यायचं आणि लोकांना कळलं पाहिजे की आपण घाबरत नाही अशा सगळ्या अटॅक्सना, आणि अशा सगळ्या अटॅक्सना सर्व्हाइव्ह करून आम्ही पुन्हा एकदा हे जग फेस करायला रेडी आहोत. तसं काही आपल्याला इकडे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कुठे काही दिसत नाहीये की बाबा अमुक अमुक व्यक्तीवर हा सिनेमा आधारित आहे, खरी स्टोरी आहे. फक्त आपल्याला एक टॅगलाईन दिसते टीजरमध्ये की बेस्ड ऑन फर्स्ट विक्टिम ऑफ ऍसिड अटॅक स्टोरी. सो बघूया कसं काय ओव्हरऑल हा सिनेमा जमतोय ते. आता तरी थ्रू आउट एक इमोशनल सिरियस सिनेमा वाटतोय ज्याच्यात तुम्हाला सगळ्यांचे अभिनय, मतलब शशांक शेंडे सर आणि अलकाताईंबद्दल तर आपण काय बोलायचं, ते लोक तर आपल्या डोळ्यात आपोआप पाणी आणतीलच. आणि त्याचबरोबर शिवानी या टीजरच्या पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत इन टू द कॅरेक्टर दिसतेय आणि तिने मे बी काहीतरी अवॉर्ड्स मिळणार आहेत तिला बहुतेक या भूमिकेसाठी, अशी एक मला गट फिलिंग आलेली आहे. आत्ता काही फार सांगण्यासारखं नाहीये. ओव्हरऑल जे काही आलंय आपल्यासमोर ते चांगलं आलंय असंच आपण म्हणूया. ट्रेलर बघूया कसं काय आहे तो. जर तुम्ही हा टीजर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.